नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? तर खूप खूप मनपूर्वक स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. तर आता भोगीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर आता आज आपण भोगीची भाजी आणि भाकरी बनवणार आहोत. तर मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, भोगी जे आहे आनंदाचा आणि उपभोगाचा दिवस म्हणून भोगी या सणाकडे पाहिले जाते. आणि इंद्रदेवाने ना धर्तीवर उदंड पिके पिकावी म्हणून प्रार्थना केली होती. म्हणूनच पिके वर्षानुवर्ष अशीच पिकत राहावी या अपेक्षेसह भोगी साजरी करण्याची प्रथा सुरू झालेली आहे. तर मंडळी, अशी आहे भोगीची कथा आणि त्यामुळेच आपण दरवर्षी भोगी जे आहे साजरी करतो. तर चला आता भोगीची भाजी बनवायला सुरुवात करूया. तर आमच्या इकडची भोगीची भाजी आणि भाकरी, त्यासोबत कोणतं साहित्य लागतं ते सुद्धा मी तुम्हाला दाखवेन. तर आता इकडे पहिल्यांदा आपण भात केलेला आहे आणि अर्धा वाटी इतका मी भात लावलेला आहे. आणि त्यानंतर इकडे आपण त्यामध्ये कांद्याची पात घातलेली आहे थोडीशी, त्यानंतर कोथिंबीर घातली, चवीपुरतं मीठ घातलं आणि 4 चमचे दही घातले. तर अशा पद्धतीचा दही भात आपल्याकडे केला जातो. तर बेळगावकरांची भोगी कशी असते आज तुम्हाला मी सांगेन आणि तुम्हाला बघायला सुद्धा भेटेल. चला तर आता याला सर्व आपण मिक्स करून घेऊया. आणि दही भातचा हा जो नैवेद्य आहे ना, तो देवाला आपल्या इकडे दाखवलाच जातो. तर आता अशा पद्धतीने आपण दही भात जो आहे करून घेतलेला आहे. हवं असल्यास यामध्ये काही जण लसूणसुद्धा घालतात किंवा आल्लंसुद्धा घालतात, पण मी इकडे साधा सोप्पा आपला दही भात केलेला आहे. तर आता याला आपण चांगलं मिक्स करून घेऊयात. आणि जेव्हा आपण याला मिक्स करून घेऊ ना, तेव्हा सुगंध खूप छान येतो या भाताचा. आता आपला भात तयार झाला, साईडला ठेवूया. तर आता सुरुवात करूया भोगीची भाजी बनवण्यासाठी. त्यासाठी मी इकडे 1 वाटी इतके सोले घेतलेले आहेत आणि हे सोले आपण थोडं पाणी घालून शिजवून घेऊयात. तर 2-3 शिट्यामध्येच हे सोले जे आहेत अशा पद्धतीने मस्त असे शिजतात. मी इकडे तुम्हाला 2 सोले चिरडून सुद्धा दाखवले, बघतच आहात. तर आता याला आपण फोडणी देऊया. त्यासाठी मी इकडे पहिल्यांदा एका पॅनमध्ये थोडंसं तेल घातले, 2 चमचे तेल घातले आणि त्यानंतर मग इथे आपण भरपूर असा कांदा घालूयात. तर 1 कांदा मी इकडे बारीक बारीक चिरून घेतलेला आहे. आता कांदा जो आहे आपण चांगला शिजवून घेऊयात. तर मंडळी, आपल्या इकडे ना सोले जे आहेत ते वांग्याच्या भाजीमध्ये घातलं जातं. त्यासाठी मी इकडे वांगी चिरून घेतलेली आहेत आणि वांगी जी आहे मी मोठी मोठी चिरलेली आहेत. तर आता काय करूया, कांदा शिजू दे आणि मग त्यानंतर इथे आता आपण टमॅटो घालूयात. तर टमॅटो जे आहे एक मी इकडे वापरलेला आहे मोठा टमॅटो, तो सुद्धा बारीक बारीक चिरून घेतला. आणि कांदा टमॅटो जे आहे चांगलं शिजवून घ्यायचं, त्यामुळे भाजीला छान चव येते त्यासाठी. तर आता कांदा टमॅटो जे आहे चांगला शिजला की मग त्यानंतर आपण यामध्ये घालायला सुरुवात करूया मसाले. तर मसाल्यांमध्ये मी इकडे 1 चमचा लाल मिरची पूड, चवीपुरतं मीठ, चिमूटभर अशी हळद आणि अर्धा चमचा इतका पावभाजी मसाला घातले. आणि त्यानंतर मसाल्यासोबत कांदा आणि टमॅटो छान असे मिक्स करून घ्यायचं आणि मसालेसुद्धा 1-2-3 मिनटं सतत परतत राहायचं आणि शिजवून घ्यायचं. तर आता आपण ना वांगी आणि सोले ही मिक्स भाजी बनवणार आहोत. हवं असल्यास यामध्ये तुम्ही आणखीन कोणत्याही भाज्या घालू शकता, पण मी इकडे फक्त वांगी आणि सोल्याची भाजी बनवत आहे, कारण ही भाजी आपल्या इकडे आवर्जून केली जाते. तर आता वांगी मी इकडे घालत आहे, तुम्ही बघतच आहात. तर मंडळी, तुम्हाला मी आता भोगी का साजरी करावी हे सांगितले. तर आता कसं आहे माहिती आहे का, भोगीची भाकरी करण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते. प्रत्येकाकडे वेगवेगळ्या पद्धतीने भोगीची भाजी किंवा भाकरी वगैरे बनवलं जातं. तर मी तुम्हाला इकडे आपल्या बेळगावकरांची कशी असते भोगीची भाजी आणि भाकरी ती दाखवत आहे. तर आता चला, यामध्ये मी अर्धा ग्लास इतकं पाणी घातले आणि जेव्हा ही वांगी शिजायला सुरू होतात ना, तेव्हा दोन वेळाचं बघायचं. पॅन अर्धच कवर केलेलं आहे, कारण भाजी शिजायला पाहिजे त्यासाठी. आणि 2-3 वेळा पाणी अजून थोडं मी घातले यामध्ये. साधारणतः 1.5 ग्लास पाणी इकडे मी संपूर्णतः वापरलेलं आहे. आता काय करायचं, वांगी शिजली की मग त्यानंतर शिजवून घेतलेले सोले घालायचे. तर आता इकडे तुम्ही बघत आहात, सोले घालून मी छान मिक्स करून घेतली भाजी. आता काय करायचं, ओलं खोबरं किंवा सुकं खोबरंसुद्धा तुम्ही वापरू शकता. मी इकडे सुकं खोबरं वापरलेलं आहे 1 चमचा. त्यानंतर मी इकडे चिरून घेतलेली कोथिंबीर घातली आणि परत याला छान असं परतून घेतलं. तर अशा पद्धतीची मस्त अशी चमचमीत आपल्या इकडे मिक्स भाजी केली जाते सोले आणि वांग्याची. तर अशा पद्धतीने आता आपली पहिली भाजी तरी तयार झालेली आहे.
तर आता काय करूयात, दुसरी भाजी बनवायला घेऊयात. तर आता मी इकडे लाल घेवड्याची भाजी बनवत आहे. तर लाल घेवड्याच्या शेंगा ज्या आहेत मी आधीच तोडून ठेवल्या होत्या, त्या थोड्या 2-3 पाण्यामध्ये धुवून घेतल्या. त्यानंतर याला मी कुकरमध्ये फोडणी घालणार आहे. त्यासाठी मी इकडे कुकर घेतला, 1-2 चमचे तेल घातले आणि मग भरपूर असा कांदा घातला. साधारणतः 1.5 कांदा इकडे मी वापरलेला आहे आणि 1 टॅमॅटोसुद्धा घातला. कांदा टॅमॅटो छान असा शिजवून घ्यायचा. तर तुम्ही जर घेवड्याची भाजी अशा पद्धतीने बनवलात ना की खूपच छान लागते, नक्की एकदा करून बघा. तर आता काय करायचं, यामध्ये 1 चमचा लाल मिरची पूड घालायचं, चिमूटभर हळद घालायची आणि अर्धा चमचा पावभाजी मसाला घालायचा आणि चवीपुरतं मीठ घालायचं आणि परत मसाले जे आहेत कांदा टोमॅटोसोबत शिजवून घ्यायचे. तर मंडळी, आपण हिरव्या घेवड्याच्या शेंगांची भाजीसुद्धा बनवलेली आहे आणि जर तुम्ही अजून तो व्हिडिओ चेक केला नसाल तर लिंक दिलेला आहे, नक्की चेक करा, आवडेल तुम्हाला. तर चला आता वळूयात लाल घेवड्याच्या भाजीकडे. तर आता काय करायचं, कांदा टोमॅटो छान असा शिजला की मग त्यानंतर यामध्ये घेवड्याच्या शेंगा घालायचं. तर आता इकडे तुम्ही बघत आहात घेवड्याच्या शेंगा मी घालत आहे. आता काय करायचं, मस्त असं याला मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून कांदा टोमॅटो सगळे मसाले या शेंग्याला लागले पाहिजेत. तर आता काय करायचं, हे शेंगा शिजण्यासाठी आपण इकडे 1 ग्लास इतकं पाणी वापरणार आहोत. तर मंडळी, जर तुम्हाला या शेंगांच्या भाजीमध्ये सार हवा असेल तर तुम्ही जास्त पाणीसुद्धा घालू शकता. जर तुम्हाला सुकी भाजी बनवायची असेल तर कमी पाणी घाला. आणि ह्या शेंगांच्या भाजीचा सार इतका छान होतो म्हणून सांगू तुम्हाला, 1 भाकरीऐवजी 2 भाकरी खाल तुम्ही, इतका छान सार होतो. तर आता चला, आपण काय केलं, सुकं खोबरं जे आहे 1 चमचा यामध्ये घातलं आणि मग त्यानंतर 1 ग्लास इतकं पाणीसुद्धा घातले. तर आता हे शक्यतो पाणी जास्तच सार होईल, पण आपण याला त्यानंतर काय करूया, आटवून घेऊयात. तर आता मी तुम्हाला दाखवेनच. आता इकडे तुम्ही बघत आहात 2-3 शिट्ट्या मी काढले आणि कुकर थंड झाल्यानंतर भाजी जी आहे शिजली की नाही आपण चेक करूयात. तर 2-3 शिट्ट्यामध्ये तरी ही भाजी छान अशी शिजते. आणि आता इकडे तुम्ही बघतच आहात थोडं पाणी जास्त झालेलं आहे. तर शक्यतो तुम्हाला सुकी भाजी हवी असेल तर अर्धा ग्लास पाणी घातलात तरीही चालेल. तर आता काय करायचं, थोडीशी कोथिंबीर घालायची आणि मग मी इकडे सुकी भाजी बनवणार आहे. तर त्यासाठी मी इकडे पाणी जे आहे आटवून घेतले आणि यामधलं जर पाणी आटलं ना की अशा प्रकारची सुकी भाजी तयार होते. तर आता चला, आपण भोगीसाठी मस्त अशी लाल घेवड्याची भाजी बनवलेली आहे. तर मंडळी, आशा करते की तुम्हाला ही भाजी आवडली असेल. तर आता वळूयात चटण्यांकडे. तर भोगीची भाकरी म्हटलं की चटण्या तर हव्याच हव्या. तर मी इकडे आता काळ्या तिळाची चटणी करत आहे. तर सर्वात पहिले आपण तीळ जे आहे चांगले भाजून घेतले, त्यानंतर थंड करायला ठेवले. त्यानंतर मग मिक्सरच्या भांड्यात घालायचं आणि 5 ते 6 लसूण घालायचं आणि सुकं खोबरं 1 चमचा घालायचं, लाल मिरची पूड 1 चमचा घालायचं आणि मिक्सरला रवरवीत बारीक करून घ्यायचं. चवीपुरतं मीठसुद्धा घालायचं. तर अशा पद्धतीने तिळाची चटणी तर झाली. आता करूयात शेंगदाण्याची चटणी. त्यासाठी मी इकडे थोडे शेंगदाणे घेतले, चांगले त्याला खरपूस भाजून घेतले. त्यानंतर 5 ते 6 लसूण घातले, 1 चमचा लाल मिरची पूड आणि चवीपुरतं मीठ घातले आणि मग त्यानंतर मिक्सरला रबरबीत असं बारीक करून घेतले. तर अशा पद्धतीने शेंगदाण्याची चटणीसुद्धा तयार झाली. तर आता एक तिसरी चटणी आपण बनवलेली आहे खोबऱ्याची. त्यासाठी मी खोबरं जे आधीच बारीक करून घेतले होते आणि त्यानंतर मग यामध्ये 5 ते 6 लसूण, चवीपुरतं मीठ आणि 1 चमचा तिखट घातले आणि अशी तयार झाली आपली खोबऱ्याची चटणी. तर आमच्या इकडे भोगीची जेव्हा भाकरी होते तेव्हा चटण्या तर केल्याच जातात. तर अशा पद्धतीने 5 ते 6 चटण्या करतात, पण मी इकडे तुम्हाला सध्या 3च दाखवलेल्या आहेत. जर तुम्हाला चटण्या अजून बघायच्या असतील तर तो सुद्धा सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, लिंक देते, नक्की चेक करा. तर चला, आता बनवत आहोत आपण गाजराचं लोणचं. तर गाजराचं लोणचंसाठी मी इकडे पहिल्यांदा गाजर बारीक बारीक चिरून घेतले. त्यानंतर पातेलं गरम करायला ठेवलं आणि 1 चमचा तेल घातले. त्यानंतर मग मोहरी घातली जराशी. त्यानंतर मग चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा इतका लाल मिरची पूड घातले आणि मग त्यानंतर गाजर घातले आणि अगदी 2 ते 3 मिनटंच याला आपण मिक्स करू आणि गॅसचा फ्लेम लगेच बंद करू. तर आता अशा पद्धतीने आपलं गाजराचं लोणचंसुद्धा तयार झालं. हे सुद्धा आपण साईडला ठेवूयात आणि आता शेवटी आपण करूयात भाकरी. तर मी इकडे तांदळाची आणि जोंधळ्याची मिक्स भाकरी करत आहे. तुम्ही हवं असल्यास बाजरीची सुद्धा भाकरी करू शकता. तर आता काय करायचं, भाकरी जी आहे करण्यासाठी
पाणी गरम करायचं, पीठ घ्यायचं चाळून आणि मग थोडं थोडं पाणी घालून पीठ छान मळून घ्यायचं आणि पीठ मळून झाल्यानंतर मग भाकरी थापायला सुरुवात करायची। जर मंडळी तुम्हाला भाकरी कशी करायची बघायची असेल स्टेप बाय स्टेप व्हिडिओ तर लिंक देते, नक्की चेक करा। आणि भाकरीच्या व्हिडिओला तुम्ही छान प्रतिसाद दिलाय त्यासाठी खूप खूप धन्यवाद। तर आता काय करायचं, भाकरीला जे आहे वरच्या बाजूने पांढरे तीळ लावायचे आणि मग थापायची, त्यानंतर मग अशा प्रकारे तव्यामध्ये भाजायची। तर भाकरीला तीळ लावणे हे आमच्या इथे खूप महत्त्वाचं मानलं जातं। तर आता जे आपल्या इकडे पद्धत आहे भोगीची भाकरी करण्याची मी सर्व तुम्हाला दाखवत आहे। तर आता काय करायचं, भाकरी छान थापून घ्यायची आणि पाणी लावायचं भाकरीला आणि मग भाकरी जी आहे परतून घ्यायची। आणि मी इकडे आता 5 ते 6 भाकऱ्या केलेल्या आहेत। तर आता भाकऱ्या ज्या आहेत आपण छान अशा पातळ गोल गोल करत आहोतच। तर आता काय करायचं, भाकरीला जे आहे थोडं असं प्रेस करत गेलं ना की भाकरी छान फुलते। तुम्ही बघतच आहात। आणि भाकरी करताना ना गॅसचं फ्लेम किती ठेवायचं, बारीक करायचं की कमी करायचं, कोणत्या टाईमला कमी करायचं हे खूप महत्त्वाचं आहे। तर त्यासाठी मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, नक्की चेक करा। आणि जर तुम्हाला स्टेप बाय स्टेप तो व्हिडिओ बघितला ना की नक्की अशा प्रकारे टम्म फुगलेली भाकरी बनवता येईलच येईल, ही माझी गॅरंटी आहे। तर चला आता काय करूयात, आपण भाकऱ्या ज्या आहेत साईडला ठेवून घेऊयात आणि प्लेट जी आहे सजवायला घेऊयात। तर आता भोगीसाठी मी इकडे कोणते कोणते पदार्थ बनवले मी तुम्हाला दाखवलेच। आय होप तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल आणि आमच्या इकडची पद्धतसुद्धा आवडलेली असेल। तर आता मंडळी मी इकडे तिळाचे लाडूसुद्धा बनवलेले आहेत, व्हिडिओ अपलोड केलेला आहे, नक्की चेक करा, लिंक देते। तर आता अशा पद्धतीने आपण आता प्लेट सजवून घेऊयात। आणि प्लेट कशी सजवायची म्हटलं तर मध्ये भात ठेवायचा, चटण्या घालायच्या, दोन्ही भाज्या घालायच्या, तिळगुळ ठेवायचे 2 प्रकारचे, हळदी कुंकू लावायचं, लोणचं ठेवायचं, फूल घालायचं, देवाला पहिल्यांदा नैवेद्य दाखवायचा आणि मग आजूबाजूच्या घरात शेजाऱ्यांकडे ही भाकरी वाटायची। तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। चला भेटू पुन्हा, तोपर्यंत धन्यवाद।